गुड आफ्टरनून. इंट्रोड्यूस माय सेल्फ. माझं नाव ऐश्वर्या संजय ढोरे आहे आणि मी बिलॉंग करते नागपूरवरून. बट मी 30 वर्षापासून दमणदीवला राहिलेली आहे आणि माझा जे बॅकग्राऊंड आहे क्वालिफिकेशन ते मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन आहे, जे मी GH रायसोनी अमरावती नागपूरवरून कंप्लीट केलेलं आहे. आणि ते कंप्लीट झाल्यानंतर मी माझं डेटा ॲनालिटिक्सचं जे इंटर्नशिप आहे कोर्स ते मी जॉईन केलं आहे पुणेरी पॅटर्नला आणि ते माझं आज कंप्लीट झालं आहे आणि मला डेटा ॲनालिटिक्समध्ये जॉब पण भेटलेला आहे. थँक्यू पुणेरी पॅटर्न अँड टीम. आपल्या स्टुडंट आहेत ऐश्वर्या ढोरे. आज यांचं प्लेसमेंट झालेलं आहे आणि विशेष म्हणजे आपण बघू शकतो की डेटा अनालिस्ट क्लास करून त्यांचं डेटा अनालिस्ट या डोमेनमध्ये सिलेक्शन झाले गुजरात लोकेशनमध्ये वापिया कंपनीमध्ये. सो ऐश्वर्या, आज कसं वाटतंय? खरंच मध्ये उद्या माझं परत डॉक्युमेंटेशन पण आहे आणि माझी जस्ट जॉईनिंग आहे, त्याच्यामुळे मला खूप आनंद होते. व्हेरी नाईस, खूप चांगली गोष्ट आहे. तर ऐश्वर्या, आता जसं तुम्ही म्हटलात की ऑब्व्हियसली जबाबदारी तर तुमच्यावर आहेच आहे आणि तुम्ही खूप स्वतःहून खूप ट्राय केलं ह्या जॉबसाठी. तर मला सांगा, तुम्हाला पुणेरी पॅटर्न टीमची कशी हेल्प झाली? मला ना ऍक्च्युली मॅम जे तुमचे GD सेशन होत होते ते मी अटेंड केले आणि जे तुमचे HR राऊंडचे क्वेश्चन होते, मी जेव्हा माझ्या इंटरव्ह्यूला गेली तेव्हा ते क्वेश्चन रेफर करून गेले होते. त्याच्यामधले आलं होतं आणि माझं असं आहे की लाईक माझं जे कोर्स होता ना ते ऑनलाईनच होतं, बट मला ऑनलाईन मध्ये समजलं बरंच पैकी आणि जे नाही कळलं ते मग मी इथे आल्यावर पण मी अटेंड केलं. 3 महिने कंटिन्यू क्लासेस केले, क्लासमध्ये येऊन प्रॅक्टिस पण केली. जे नाही समजलं ते मॅमला पण विचारलं आणि तुम्हाला पण विचारलं इंटरव्ह्यू रिलेटेड जे पण माझे क्वेरी होते. व्हेरी नाईस. आणि महत्वाची गोष्ट तर हीच आहे ना की आता बघा, आम्ही जसं तुम्हाला शिकवलं तसं ऑब्व्हियसली सगळ्या स्टुडंटला शिकवलं. तर मला सांगा ऐश्वर्या, तुम्ही डेली किती तास अभ्यास केलेला किंवा तुम्ही कसं तुमचा डे कसा प्लॅन करत होतात? माझं ऍक्च्युली मी इथे यायची ना मॅम सकाळी 9-10 वाजता, तर संध्याकाळी 5-5:30 पर्यंत प्रॅक्टिस करायची. परत घरी गेल्यावर म्हणजे तिथे पण माझं चालूच होतं. माझे डाऊट झालं ते मी दुसऱ्या दिवशी येऊन विचारायची तुम्हाला की मॅम माझे रिझ्यूम मध्ये हे परफेक्ट आहे का, हे ऍड करायचं का, कसं आहे ते मी तुम्हाला खूप वेळेस विचारलं आणि ऍक्च्युली मला रिझ्यूम बनवायला पण 1 वीक लागलं पूर्ण. त्याच्यानंतर माझा रिझ्यूम परफेक्ट रेडी झाला. ग्रेट. म्हणजे थोडक्यात काय की जर आपण क्लास लावतोय तर मेहनत सुद्धा आपल्याला घ्यायलाच लागते. बऱ्याच वेळा काय होतं की आपण क्लास लावून क्लासच्या भरोशावर राहतो की आता आपल्या जॉबचं कन्फर्म होईल, पण असं नाहीये. मुळातच आपण जरी क्लास लावला तरी पण प्रॅक्टिस हे आपल्याला करायलाच लागते. जसं ऐश्वर्यांचं म्हणणं की सकाळी आल्यानंतर संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत त्या अभ्यास करत होत्या, पुन्हा घरी गेल्यानंतरही करत होत्या. आता या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या फॅमिलीचाही प्रेशर असेलच, जसं बाकी मुलांनाही असतो. तर मग ह्या सगळ्या गोष्टी कशा बॅलन्स केल्या? ऍक्च्युली मम्मी तर बोलायची, बट माझ्या मम्मीला असं होतं का आज नाही होणार, तू एवढं टेन्शन नको घेऊ. बट ते आपण मेहनत करतो ना ते एक ना एक दिवस होतेच सक्सेस. त्यांना एवढं होतं, प्राऊड होतं माझ्यावर आणि ते आता पण बोलतात का असं नाही का म्हणजे तुला. त्यांचं असं होतं की जॉब भेटणं महत्वाचं आहे, पेमेंट कमी राहिलं ते चालणार, बट स्टार्टअप करणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे मला मग आता जिथे ऑपॉर्च्युनिटी भेटली तिथे मी जॉईन केलं. ग्रेट, खूप चांगली गोष्ट आहे. आणि ऐश्वर्या, आता तुमच्यासारख्या अशा खूप साऱ्या मुली आहेत की ज्यांना जॉब बघायचा आहे, पण त्या आता जसं तुम्ही ऑनलाईन मध्ये क्लास केला, पुन्हा क्लासरूम मध्ये आलात, तुमचे डाऊट तुम्ही क्लिअर केले. खूप सगळ्या मुलींना त्यांचे पॅरेंट इकडे पुण्यात पाठवत पण नाही. अशा सगळ्या पालकांना तुमचं काय म्हणणं आहे आज? जसं आता कोणी बोलतात की म्हणजे पुण्यामध्ये जाऊन काय करणार, जॉब भेटेन नाही भेटेन, बट माझं असं आहे की तुम्ही अगर क्लासेस करतात किंवा स्टडी करतात तर त्याच्यावर तुम्ही त्यांच्या ह्याच्यात नको राहा. त्याच्यामध्ये 80% एफर्ट तुमचे पाहिजे, तेव्हा ते सक्सेस होऊ शकते. अगर आपण त्यांच्या भरोश्यावर राहिलं तर मॅम काही सक्सेस होणार नाही असं. आणि स्वतःवर म्हणजे पॉझिटिव्ह राहायला पाहिजे स्वतःने, का ही गोष्ट माझ्याशी होणार आणि मी केल्याच पाहिजे. जिद्द पाहिजे मनामध्ये की झालं तेव्हाच माझे थांबायचं म्हणजे माझं झालंच पाहिजे प्लेसमेंट, तेव्हाच थांबणार. नाही झालं तोपर्यंत मग असं नाही का माझे गिव्हअप केल्या पाहिजे की माझे नाही. आता खूप लोकांचं असं आहे की मला IT मध्येच पाहिजे, ITच कंपनी पाहिजे, मग ते रोल कसं पण असो. बट डिपेंड नाही करत. डिपेंड महत्वाचं आहे की आता तुम्हाला जे भेटलं ना त्याच्यात तुम्ही केलं. मेन एक्सपिरियन्स पाहिजे. एक्सपिरियन्स राहिला तर तुम्ही सक्सेस मध्ये ती कंपनी स्विच केली, दुसऱ्या कंपनीत गेले, तिथे तुमचं पॅकेज इन्क्रीज होतं. बरोबर. आणि एकाच याच्यामध्ये जर आपण विचार केला का नाही, मग ते कसं वेळ चालली जाते आणि वेळ कोणाची वाट नाही बघत. मग माझं हेच आहे की आता जे भेटलं त्याला ऍक्सेप्ट करा. व्हेरी नाईस. सो ऍक्सेप्टन्स पाहिजे. आणि अशा पालकांना तुम्ही काय सांगाल की मुलींना जे पुण्यात पाठवत नाही शिकायला, अशा पालकांना तुम्ही काय सांगाल?
आता जसं त्यांचं असं आहे की म्हणजे खूप लोकांचं असं आहे की मुली काय करू नाही शकत, बट माझं असं आहे की मुलांपेक्षा मुली आहे समोर, बट ते त्यांच्यामध्ये पण हुनर पाहिजे का हा नाही मला, आणि ज्यांच्यावर मध्ये फॅमिलीचं सगळं असते, त्यांना कळते परिस्थिती काय आहे, त्या मुली समोर जातात. व्हेरी नाईस. म्हणजे जिद्द तुमच्यामध्ये पाहिजे तेव्हा पालक रेडी होतील. बरोबर. खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुमचा काय सल्ला असेल, कारण की आता बरेच मुलं आहेत ज्यांना अजून एक जॉब बघायचा आहे, बघतात आहेत, काहींना मिळत नाहीये, काहींचा इंटरव्ह्यू होऊन पण त्यांचं सिलेक्शन झालेलं नाही खूप ठिकाणी. असे खूप मोठी जनता आपल्या महाराष्ट्रातली ज्याच आपल्याला बघते, अशा सगळ्या लोकांना तुमचा काय संदेश आहे आज? माझं असं आहे मॅम का मी म्हणजे आता जसं पुण्यामध्ये होते, तर मी पहिले असं होतं की मी पुण्यामध्ये मी फक्त पुण्याच्याच कंपनी सर्च करणार, बट माझं असं झालं की माझे एकाच जागेवर आहे असं इम्पॉर्टंट नाही, आपण दुसऱ्या प्लेसमध्ये पण केल्या पाहिजे, जसं बँगलोर, अहमदाबाद, कुठे ना कुठे तर ऍटलिस्ट तुम्हाला कॉल तर येणार, मेल येणार त्यांचा. मग माझं असं आहे की माझं जे मी जॉब माझं सर्च केलं होतं किंवा दुसऱ्या कंपनीमध्ये पण मी दिलेलं आहे, माझं कॉन्टॅक्ट झालं, तर माझं असं जेव्हा मला जास्त टेन्शन झाले का मी पूर्ण लिस्ट काढते सगळ्या कंपनीची, त्यांचे नंबर काढते आणि त्यांना म्हणजे कॉल करते की कोणत्या रोलसाठी वॅकन्सी आहे, वॅकन्सी केव्हा निघणार आहे, कंपनी कोणत्या बेसवर काम करते, मग ते सगळं सांगतात आपल्याला की म्हणजे ह्या रोलवर आहे, आता वॅकन्सी नाही, नंतर येणार. मग त्याच्यामध्ये काही कंपन्या अशा असतात की ज्यांना नीड असते की नाही आमच्याकडे आहे ऑपॉर्च्युनिटी, तुम्ही तुमचा CV सेंड करा, मग आम्ही तुम्हाला सांगतो. तसं याच्याने पण आपण सर्च करू शकतो. म्हणजे स्वतःहून इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे असं ऐश्वर्याचं म्हणणं आहे. चालेल. आणि आता मला अजून एक प्रश्न विचारायला आवडेल की ऐश्वर्या, आता मार्केटमध्ये भरपूर क्लासेस आहेत, बरोबर, मग पुणेरी पॅटर्नच का? पुणेरी पॅटर्नचं मेन जे आहे मॅम ते तुमचं लोकेशन सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, की म्हणजे मगरपट्टा IT पार्क आहे, तर जास्त करून म्हणजे लोक असं आहे की पुण्यामध्ये सगळ्यांना माहितीये पुणे IT हब आहे, आणि परत एक तर IT पार्क मध्ये क्लास आहे, त्याच्याने मग जास्त लोक असं आहे की लोकेशन पण छान आहे आणि IT पार्क मध्ये, मग त्यामुळे जॉईन करतात. ओके ओके, चांगली गोष्ट आहे. आणि आता तुमच्याच बॅच मधले बरेच मुलं असे आहेत की ज्यांना अजूनही जॉब मिळालेला नाहीये, अशा मुलांना तुमचा काय सल्ला असेल एक फ्रेंड म्हणून? एक फ्रेंड म्हणून माझं असं आहे की मॅम मी त्यांना पण असं सांगत असते की म्हणजे आता डिपेंड हे नाही करत, काही फ्रेंड आहेत असे ज्यांना 2 वर्ष झाले, 3 वर्ष, 23 चे पास आउट आहे, मग त्यांचं असं आहे की म्हणजे नाही म्हणजे मला आहे ना IT मध्येच पाहिजे हे ते, बट मी त्यांना पण म्हंटल की लाईक आता माझं झालं, त्यांना माहिती पडलं, मग ते असं बोलतात की तरी पण बघू थोडे दिवस, पण माझं असंच होतं की लाईक तुम्ही आहे ना आता म्हणजे सिच्युएशन अशी आहे की वेळ आता बघता बघता 2025 पण निघून गेलं, मग त्याच्यामध्ये जे ऑफर आले ते पण गेले, मग आता असं आहे की आता जिथे भेटलं ना तुम्ही तिथेच जॉईन करा, असं आहे. कारण की एक्सपिरियन्स आतापर्यंत आपण तेव्हा केलं असतं तर ऍटलीस्ट 2 वर्षाचं तरी एक्सपिरियन्स झालं असतं. एक्सपिरियन्स राहिला तर तुम्हाला मग कोणती IT कंपनी पण असो, कोणती पण कंपनी लगेच घेते, ते मग हे नाही बघत का यांचा पास आउट कोणत्या इयर्स आहे. बरोबर. म्हणजे पहिला एक्सपिरियन्स हा असलाच पाहिजे यासाठी. चालेल. आणि आता जसं तुम्ही मला म्हटलात की माझ्या सेशनची तुम्हाला हेल्प झाली, ते क्वेश्चन विचारले गेले, आता असे खूप सारे मुलं आहेत की जे ते अटेंडच करत नाही. ओके. आणि त्यांना असं वाटतं की त्यांना सगळं येतंय, अशा मुलांना तुम्ही काय सांगाल? त्यांचं असं आहे की म्हणजे ऍटलीस्ट जेव्हा सेशन होतात तेव्हा ते अटेंड नाही करू शकत, जसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं, मग ऍटलीस्ट जेव्हा तुम्हाला टाइम भेटला तेव्हा तरी तुम्ही वेळ काढून बघू शकता. असं माझं असं होतं की स्टार्टिंगला मी वर्किंग होते तेव्हा मला काही माहिती नव्हतं की तुमचे सॅटर्डेला पण अटेंड होतात मध्ये सेशन, ते मग नंतर मला माहिती पडलं. तर मी म्हणजे असं आहे की दिवसामध्ये वर्किंग होतं तर नाईटला पण माझे ऑनलाईन क्लासेस चालायचे, त्याच्यानंतर पण मी बघायची, खाली वेळात पण आता पण काही डाऊट राहिला तर मग बघत असते. व्हेरी नाईस. म्हणजे जर तुम्हाला लाईव्ह अटेंड नाही करता आलं तर तुम्ही ऑनलाईन मध्ये सुद्धा बघू शकता, कारण इथे आम्ही घेतलेले प्रत्येक सेशन हे रेकॉर्ड होतात, ते ऑनलाईन अवेलेबल असतात आणि त्या हिशोबाने तुम्ही कुठल्याही वेळेमध्ये ते सेशन बघू शकता. चालेल. आणि तुमच्या ट्रेनर बद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचे ट्रेनर कसे होते? माझे ट्रेनर छान होते, आणि मी जेव्हा इथे ऑनलाईन मध्ये होते तेव्हा माझे जे मॅम होते प्रतीक्षा मॅम म्हणून, ते मला आहे ना असं म्हणजे मला असं वाटलं नाही का मी म्हणजे ऑनलाईन क्लास करते आणि असं मध्ये ते माझ्यासाठी न्यू आहेत, असं कधी पण त्यांना काही विचारलं, आणि बरेचसे मुलं आमच्या याच्यात आहे ना काही बोलायचंच नाही ऑनलाईन मध्ये, बट माझं असं की मी ज्या दिवशी म्हणजे अटेंड नाही केलं तर मॅमला कळायचं का ही आज आहे नाही क्लासमध्ये,
कारण की मी बोलत असायचे काय नाही समजलं का मॅम याच्यामध्ये डाऊट आहे, मग ते दुसऱ्यांना पण बोलायचे का तुम्ही चेक करतात का म्हणजे क्लासेस म्हणजे ही चेक करते तुम्हाला काय डाऊट आहे का नाही, मग ते बोलायचे मॅम आम्ही वर्किंग आहे. मग मॅम बोलायचे ही पण तर वर्किंग आहे, त्यांना माहिती होतं मॅमला. कधी कधी मला उशीर झाला तर मी लेट पण जॉईन करायची. तेव्हा मॅमचं माझी बॅच जी होती 9 ते 10 ची होती, बट मॅमला कुठे बाहेर जायचं राहिलं तर 7 वाजता पण व्हायचे क्लासेस आमचे ऑनलाईन. मग मॅमला ते होतं की म्हणजे सगळे तुम्ही बोलाल तर तुम्ही समोर जाऊ शकता, जे बोलत नाही त्यांचं मग काही होऊ नाही शकत, असं होतं त्यांचं. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय की ऑनलाईन जरी क्लास करताय तरी पण बोललं पाहिजे, इंटरॅक्ट केलं पाहिजे. आणि मग माझे जे मॉडेल होते टॅब्लोचे ते बाकी होते. इथे आल्यावर मग प्रियंका मॅमनी पण मला गाईड केलं, प्रोजेक्ट वगैरे केले, त्याच्यामध्ये काय डाऊट होतं ते पण मॅम हेल्पफुल होते. तेव्हा मला काही नाही कळलं, जे मॉडेल झाले त्याचं पण विचारलं, ते पण मॅमनी मला सांगितलं. ग्रेट. म्हणजे क्लासरूमच्या ट्रेनरनी, ज्यांचं नाव प्रियंका ट्रेनर आहे, यांनी सुद्धा तुम्हाला भरपूर हेल्प केली. व्हेरी नाईस. चालेल. जाता जाता एक प्रश्न विचारायला आवडेल की पुणेरी पॅटर्नमध्ये मल्टिपल लोक आहेत, जसं माझे क्लास असतात, प्रियंका ट्रेनर टेक्निकल शिकवतात, आमचे प्रथमेश सर सपोर्टमध्ये आहेत, सिद्धेश्वर सर सेल्स टीम लीड करतात. या सगळ्यांमध्ये सगळ्यात बेस्ट कोण वाटला? सगळ्यात बेस्ट प्रथमेश सर वाटले मला. म्हणजे ते असं आहे की आम्हाला काही पण क्वेरी राहिली म्हणजे सर पटकन कॉन्टॅक्ट करतात, नोट्सच्या रिलेटेड. असिस्टमेंट मध्ये पण सरांनी हेल्प केली, असे क्वेश्चन येणार ते सगळं. मग त्याच्यानंतर जे माझं HR राऊंडचं होतं त्याच्यामध्ये तुम्ही हेल्प केली, मध्ये सगळ्यांनीच हेल्प केली, असं म्हणू नाही शकत की माझे एकाच पर्सननी हेल्प केली असं. त्या मॅम उषा मॅमनी पण खूप हेल्प केली. व्हेरी नाईस. आज त्यांच्यासाठी तुम्ही चॉकलेट आणली, बरोबर. सो कसं आहे ना, आमची सगळीच टीम खूप स्ट्रॉंग आणि छान आहे. फक्त महत्वाचा पार्ट आहे, जसं ऐश्वर्या थोड्या वेळापूर्वी बोलल्या, की तुम्ही इंटरॅक्ट करा, तुम्ही क्वेश्चन विचारा. ज्यावेळेस तुम्ही विचारतात त्यावेळेस तुम्हाला करेक्ट वेने ते सॉल्व्ह केलं जातं, बोललं जातं, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल अशा लेवलचा सपोर्ट प्रोव्हाइड केला जातो. तर मी नक्की रिकमेंड करेल. तर ऐश्वर्या, मला सांगा की आता ठीक आहे, तुम्ही सांगितलं तुमच्या बॅचमेट बद्दल की अजूनही ते वेटच करतात चांगल्या संधीची. तर मला सांगा की तुम्ही पुणेरी पॅटर्न इथून पुढे रिकमेंड करणार, राईट, सगळ्यांना. सो सगळ्यात बेस्ट तुम्ही काय सांगणार समोर, की तुम्हाला आता तुम्ही म्हणता सगळ्यात छान आहे, असं तर होऊ नाही शकत, राईट. सो तुम्ही एखाद्या फ्रेंडला समजा पुणेरी पॅटर्न रिकमेंड करणार आहे, त्या केसमध्ये तुम्ही काय सांगणार, काय बेस्ट पार्ट आहे याच्यामध्ये? म्हणजे आता मी सांगितलं पण आहे खूप जणांना, 2-3 फ्रेंड आहे ते म्हणजे ऑलमोस्ट यायचं म्हणत आहे. बट त्यांचं असं आहे की म्हणजे त्यांनी खूप जागी सर्च केले होते क्लासेस, बट जेव्हा हे मी सांगितलं IT पार्क मध्ये, मग त्यांचं असं होतं की लोकेशन बेस्ट आहे आणि चान्सेस आहे का नियर बाय कंपनीमध्ये प्लेसमेंट पण भेटणार, त्याच्यामुळे त्यांचं हे लोकेशनचं बेस्ट होतं. ग्रेट. खूप आणि परत आपल्या इथे सगळ्यात मोठी गोष्ट की ती 1 वर्षाचे जे आपले रेकॉर्डिंग, जोपर्यंत आपलं म्हणजे कम्प्लीट नाही होत 1 वर्षाचं, तोपर्यंत आपण रेकॉर्डिंग बघू शकतो. हा बेस्ट पार्ट आहे. हा बेस्ट पार्ट. खूप चांगली गोष्ट आहे. जसं एक इन्सिडेंट मला आठवला, मित्रांनो. कसं आहे, ज्यावेळेस ऐश्वर्या आणि आमची जर्नी सुरू होती सगळ्या गोष्टींची, आज त्यांच्या म्हणजे प्लेसला जाणार आहेत म्हणजे रिटर्न, आणि उद्यापासून त्यांचा जॉब जॉईनिंग होईल, ठीक आहे. सो एक गोष्ट मला आठवली की IT पार्कमध्ये येता जाता त्यांना एका व्यक्तीने स्पेसिफिकली साफसफाई कर्मचाऱ्याने सांगितलं की पुणेरी पॅटर्न चांगलं नाहीये, तुम्ही करू नका. पण लकीली त्यांच्यासोबत त्यांची आई आणि त्या दोघी पण होत्या सोबत. सो त्यानंतर ज्यावेळेस मला ऐश्वर्याने स्वतःहून सांगितलं, तर त्यावेळेस मला एक गोष्ट ह्या मुलीची खूप आवडली, ती ही आहे की कोण सांगतंय हे महत्वाचं आहे. ती गोष्ट आहे की बाबा तुम्हाला कोण सल्ला देतंय, कारण आज जगामध्ये सल्लागार प्रत्येकाला बनायचंय, पण हु इज द डिझर्विंग पर्सन, आपण कोणाचं ऐकलं पाहिजे, एखादी गोष्ट चांगली आहे का वाईट आहे का, यातलं अंतर आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे तुम्ही बघू शकता की गुजरातमधून मुलं इथे येऊन क्लासेस करतात आहेत, ते चांगल्या ठिकाणी प्लेस होतात, त्यांचं एवढं चांगलं मॅच्युरिटी अंडरस्टँडिंग आहे. आणि आपले महाराष्ट्रातले मुलं की ज्यांना कोणी काही सांगता आणि ते त्याच्यावर ट्रस्ट करतात. सो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो ह्या गोष्टी मागचं, की तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा, समोरच्या इन्स्टिट्यूटवरती विश्वास ठेवा. तुम्हाला जरी कोणी काही सांगितलं तरी ती व्यक्ती बघा, त्याचं बॅकग्राऊंड चेक करा, त्याशिवाय तुम्ही त्या गोष्टींना ट्रस्ट करू नका.